महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बारामतीत आजोबा आणि नातवांमध्ये काय चर्चा झाली? पार्थ, रोहित आणि शरद पवारांचं काय ठरलं? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाचं काय? अजित पवारांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत। शरद पवारांनी केलेला अजित पवार यांच्यासोबत चर्चेचा दावा आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेले वक्तव्य यामुळे अजित पवारांची नेमकी काय इच्छा होती यावर चर्चा सुरू झाली आहे। त्यात आता शरद पवार यांनी पार्थ आणि रोहित यांना मार्गदर्शन केल्याचे बोलले जात आहे। या सर्व घडामोडीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील स्वरूप काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक अनपेक्षित वळण आले आहे। अजित पवारांचं अचानक जाणं हे केवळ पवार कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक मोठा धक्का आहे। 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या या घटनेनं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। या घटनेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून अजित पवारांच्या निधनानंतर आता बारामतीतील सहयोग बंगला पुन्हा एकदा राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू बनला आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री झालेली नियुक्ती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे। एकीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे सांगत पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पवार कुटुंब अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे सांगत त्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे। रोहित पवारांनी तर भूमिका स्पष्ट केली आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील पवार कुटुंबातील अंतर्गत चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुःखाच्या प्रसंगात सांत्वन करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून लोक बारामतीत येत होते। शरद पवार यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला। यामुळे पवार कुटुंबातील एकीचे दर्शन घडलं। या सांत्वनपर भेटीच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील सहयोग बंगल्यावर शरद पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार एकत्र पाहायला मिळाले। या दरम्यान शरद पवार यांनी नातू पार्थ आणि रोहित यांना मार्गदर्शन केल्याचा फोटो समोर आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, बारामती।